हॅलो फ्रेंड, नमस्ते. माझ्या चॅनलवर तुमचे खूप खूप स्वागत आहे. आज मी ह्या ठिकाणी खूप सुंदर अशी पैठणी ब्लाऊज डिझाईन करून दाखवणार आहे. आता ही सध्या पैठणी ट्रेंडिंग झालेली आहे. जिकडे पाहाल तिकडे अशी पैठणी दिसेल तुम्हाला. तर ह्या ठिकाणी आता मी ब्लाऊजची मार्किंग करून घेतलेली आहे. 14.5 इंचाची तयार ब्लाऊज आहे, म्हणून या ठिकाणी 15.5 इंच ठेवलेली आहे. म्हणजे 15.5 इंचाचा ब्लाऊज म्हणजे तुम्हाला चेस्टचा भाग सुद्धा समजेलच असेल. तर ह्या ठिकाणी आपण ह्या पद्धतीने मार्किंग करून घेतलं. 2.5 इंचावरती गळ्याची मार्किंग केले. वरच्या साईडला 3 इंचाचा शोल्डर ठेवून या ठिकाणी नॉर्मल गोल गळा करून घेतलेला आहे. तुम्हाला त्या ठिकाणी हवा वाटत असेल तर ब्रॉडसुद्धा करू शकतात. तर ह्या ठिकाणी मी हा गोल गळा कट करून घेत आहे. तुम्ही या ठिकाणी पाहू शकतात. तर अस्तरवरती हा गोल गळा मी कट करून घेतलेला आहे. तर आता हा पैठणी ब्लाऊजवरला ब्लाऊज आपण ठेवून त्या ठिकाणी कट करून घेणार आहोत. तर मी या ठिकाणी ब्लाऊज हा उलटा ठेवून घेतलेला आहे आणि त्यावरती अस्तर ठेवून उलट्या दिशेने सर्व साईडने या ठिकाणी शिलाई मारून घेणार आहे. तर या ठिकाणी मी ब्लाऊज पलटी मारून घेणार नाही, कारण की या ठिकाणी काटाची डिझाईन करणार आहोत आणि काट लावल्यानंतर ब्लाऊज पलटी मारायची गरज लागणार नाही. म्हणून या ठिकाणी मी वेगळ्या पद्धतीने ही ब्लाऊज अटॅच करून घेत आहे. तुम्ही सुद्धा ही टिप फॉलो करा. तर तुम्हाला काटाची डिझाईन करायची असेल तर काटाची डिझाईन वेगवेगळ्या पद्धतीने करता येते, वेगवेगळ्या पद्धतीने स्टिचिंग करता येते. तर हा एक त्यामधला एक छोटासा सोपा आणि प्रकार आहे. हा प्रकारसुद्धा एकदम सोपा आणि सिंपल अशी डिझाईन तयार होते आणि लवकरात लवकर ही डिझाईन कंप्लीट होते. तर अशा पद्धतीने मी हा कापड ठेवलेला आहे आणि नंतर त्या ठिकाणी टाचण्या लावून घेतले व्यवस्थित. तर आता ह्या ठिकाणी मी शिलाई मारण्यास सुरुवात केलेली आहे. तर खालून स्टार्टिंग करून पूर्ण गोल राऊंड ह्या ठिकाणी मी शिलाई मारून घेणार आहे अस्तरवरती. हे पहा कशा पद्धतीने ह्या ठिकाणी मी शिलाई मारून घेत आहे. तर तुम्ही ह्या ठिकाणी पाहू शकतात मी कशा पद्धतीने ह्या ठिकाणी पूर्ण साईडने शिलाई मारून घेत आहे. अस्तरवरती हा सर्व साईडने राऊंड शिलाई मारून घेत आहे. तर शिलाई मारून झाल्यानंतर आता आपण या ठिकाणी पॅच तयार करून घेणार आहोत. तर हा आपला काठ आहे. तर काठला मी सेंटरमध्ये जॉईन करून घेत आहे. उलट्या साईडने ठेवून हा काठ जॉईन करून घेत आहे. तुम्ही या ठिकाणी पाहू शकतात. तर आता आपला ह्या ठिकाणी काठसुद्धा जॉईन झालेला आहे. तर नेक्स्ट स्टेप मी ह्या ठिकाणी काठवरती डिझाईन करून घेणार आहे. तर हा काठ आपण जॉईन केलेला आहे. तुम्ही या ठिकाणी पाहू शकतात. तर अशा पद्धतीने हा जॉईन केलेला भाग आहे आपला. तर मी या ठिकाणी सेंटरमध्ये हाताने असं टॅप करून घेतलात, कारण त्या ठिकाणी असं आदर होण्याची शक्यता असते सेंटरमध्ये. तर या ठिकाणी थोडंसं हातानं प्रेस करून घ्यायचं आपण. तर प्रेस करून झाल्यानंतर सेंटरमधून फोल्ड करून घेतलेली आहे. तर तुम्ही या ठिकाणी पाहू शकतात. नेक्स्ट स्टेप आपण या ठिकाणी फोल्ड करून घेऊन गळ्यामधला अस्तरचा भाग या ठिकाणी कट केलेला होता. पण अस्तरचा भाग मी ब्लाऊजला लावलेला आहे हुकपट्टीला, म्हणून या ठिकाणी दुसरा भाग तयार करून घेत आहे, जो की आपण ब्लाऊजचा मेन फॅब्रिक होता त्याचा आपण अस्तर एवढा आपण ह्या ठिकाणी कट करून घेत आहोत. आता आपण ह्या ठिकाणी जो अस्तरचा गळा कट केलेला होता तो जसंच तसं मार्किंग करून घेतलेला आहे. तर ह्या ठिकाणी बाहेरच्या साईडने शेपसुद्धा देऊन घेत आहे. तुम्ही या ठिकाणी पाहू शकता. तर हे पहा अशा पद्धतीने खालच्या उंचीपर्यंत ह्या ठिकाणी मी हा शेप देऊन घेत आहे. तर हे पहा अशा पद्धतीने आपला ह्या ठिकाणी शेप देऊन झालेला आहे. आता मी ह्या ठिकाणी कट करून घेणार आहे. ह्या ठिकाणी आपला दिलेला शेप कट करून घेत आहे. तर हे पहा अशा पद्धतीने ह्या ठिकाणी कट मारून घेत आहे. दिलेल्या पॅचच्या आकाराला कट करून घेतलेला आहे. आता आतमधला सुद्धा पॅच कट करून घेत आहे. गळा कट करत असताना थोडंसं आतमधून कट करून घेतलेली आहे, कारण की शिवते वेळेस थोडंसं खालीवरी होण्याची शक्यता असते, म्हणून पाव इंच एक्स्ट्रा सोडून त्या ठिकाणी शिलाई मारून कट करून घ्यायचे असतात. तर अशा पद्धतीने पहिल्यांदा मी टाचण्या लावून शिवलेले होते. तर आता ते टाचण्या काढून ह्या ठिकाणी पॅच लावून घेत आहे. तर पॅच लावते वेळेस आता आपण उलट्या बाजूला उलट्या साईडने ही पॅच लावून घ्यायची. तर पलटी मारल्यानंतर सुशीव होऊन जाते. तर अशा पद्धतीने ही व्यवस्थित ठेवून घ्यायची व आता ह्या ठिकाणी शिलाई मारून घेण्याआधी आपण ह्या ठिकाणी आणखी सेफ्टी पिन टॅप लावून घेणार आहोत आणि त्या ठिकाणी व्यवस्थित असा आकार
ठेवून घेणार आहोत आणि त्या ठिकाणी शिलाई मारून घेणार आहोत. तर हे पहा अशा पद्धतीने या ठिकाणी शेपटी पिन लावून घेतलेली आहे. तर आता मी ह्या पॅचवरती आणि ब्लाऊजवरती शिलाई मारून घेत आहे. जसा की आपण गळ्याला आकार दिलेला होता त्या आकारावरती आपण ह्या ठिकाणी शिलाई मारून घेत आहोत. तर मी या ठिकाणी गळ्यावरती आणि हा पॅच लावलेल्या आकारावरती ही शिलाई राऊंड शिलाई मारून घेत आहे. आपला गळा हा गोल आकाराचा आहे, त्या ठिकाणी मी ही सुद्धा पॅचवरती गोल आकारामध्ये ही शिलाई मारून घेत आहे. थोडीशी पाव इंच आतमध्ये सोडून या ठिकाणी शिलाई मारून घेतलेली आहे, तुम्ही या ठिकाणी पाहू शकता. तर आता आपण सेफ्टी पिन लावलेले होत्या ते सेफ्टी पिन काढून घेतलेली आहे. तर आता मी ह्याला पलटी मारून घेणार आहे. तर पलटी मारल्यानंतर त्या ठिकाणी आपण एक डापटीप शिलाई मारणार आहोत. त्याआधी आता आपण बारीक बारीक कट्स मारून घेत आहोत. कट्स मारून झाल्यानंतर पलटी मारून घ्यायची असते. तर आता मी ह्या ठिकाणी पलटी मारून एक डापटीप शिलाई मारून घेत आहे. तर पॅचवरती आपण ही डापटीप शिलाई मारून घेत आहोत. तर हा पॅच वरच्या साईडला पलटी मारून घ्यायचा. आता आपण ह्या ठिकाणी ही डापटीप शिलाई गळ्यावरती राऊंड आकारामध्ये मारून घेत आहोत. तर हा पॅच वरच्या साईडला करत करत ह्या ठिकाणी शिलाई मारून घ्यायची आणि हा गळा पूर्ण करून घ्यायचा. ह्या ठिकाणी आपण डापटीप शिलाई मारून घेतलो आहोत. आता पॅचच्या कडेने सुद्धा ही शिलाई मारून घ्यायची. हा पॅच असा व्यवस्थित करून घ्यायचा आणि त्या ठिकाणी पॅचवरती शिलाई मारून घ्यायची. तर संपूर्ण पॅचवरती ही शिलाई मारून घेणार आहोत. तर ह्या ठिकाणी आपली पॅचवरती शिलाई मारून झालेली आहे, तुम्ही ह्या ठिकाणी पाहू शकता. अशा पद्धतीने आपला पॅच तयार आहे. तर पॅचवरती आता मी ही लेस लावून घेत आहे. साडीचा कलर ह्या लेस असा होता आकाशी कलरमध्ये. तर मी या ठिकाणी सुद्धा ही लेस लावून घेत आहे. तर ही लेस लावल्यानंतर ही ब्लाऊज आणि साडी खूप छान दिसते. तर ही सेमी पैठणी ब्लाऊज साडी आहे. तर ही सध्या साडी खूप ट्रेंडिंग झालेली आहे. बुट्ट्याची साडीसुद्धा आपण ह्या ठिकाणी म्हणतो. तर अशा पद्धतीने हा सिंपल गळा मी ह्या साडीच्या ब्लाऊजवरती पैठणी ब्लाऊजवरती केलेली आहे. तर ही डिझाईनसुद्धा तुम्ही नक्की करून पहा. तर हे पहा, काठावरती मी दोन्ही साईडला ही लेस लावून घेतलेली आहे. तर अशा पद्धतीने ही आपली सिंपल अशी डिझाईन तयार झालेली आहे. तर नेक्स्ट स्टेप मी ह्या ठिकाणी टक्ससुद्धा पाडून घेणार आहे. तर या ठिकाणी मी दोन्ही टक्स पाडून घेत आहे. तर 4.5 इंचावरती हे टक्स पाडून घेत आहे आणि खालच्या साईडला पट्टी लावल्यानंतर हे टक्स 4 इंचावरती तयार होतात. म्हणून अशा पद्धतीने 4.5 इंचावरती मी हे टक्स काढून घेतलेले आहे. तर कंबरपट्टीला आपण ही पट्टी लावण्याची गरज असते, म्हणून आता या ठिकाणी मी पट्टीसुद्धा लावून घेणार आहे. तर खालच्या साईडला आता आपण पट्टी लावून घेत आहोत. तर मी या ठिकाणी खालच्या साईडला एक पट्टी लावून घेत आहे. ही पट्टी 1.5 इंचाची ठेवलेली आहे आणि या ठिकाणी मी शिलाई मारून घेत आहे. तर या ठिकाणी एक शिलाई मारून झालेली आहे. आता नेक्स्ट स्टेप मी या ठिकाणी पट्टीला खालच्या साईडला केलेली आहे आणि त्यावरती एक डापटीप शिलाई मारून घेत आहे. तर प्रत्येक वेळेस तुम्ही त्याच पद्धतीने या ठिकाणी डापटीप शिलाई मारून घेणे अत्यंत गरजेचे असते. आता ह्या ठिकाणी फोल्ड करून खालच्या साईडला पट्टी फोल्ड केलेली आहे. तर तुम्ही या ठिकाणी पाहू शकता. अशा पद्धतीने कमरेला पट्टी लावायची असते. तर ह्या ठिकाणी मी कमरेला पट्टी लावून घेतलेली आहे. तर आता ह्या ठिकाणी तुम्ही नंतर हात शिलाई करू शकतात. तर अशा पद्धतीने ही आपली डिझाईन तयार झालेली आहे. आता मी ह्या ठिकाणी थोडंसं साडीमधला कापड उरलेला होता, फिल करून स्लीव्जला फिल केले होते आणि उरलेल्या कापड्यामध्ये मी ह्या ठिकाणी डिझाईन करून घेते. तर अशा पद्धतीने हा 6 बाय 6चा कापड होता. तर हा असा फोल्ड करून घेतलेला आहे आतमधून आणि त्या ठिकाणी शिलाई मारून ही पाकळी तयार करून घेतलेली आहे. तुम्ही या ठिकाणी पाहू शकता. अशा पद्धतीने हे आता आपण जॉईन करून घेणार आहोत. तर थोडंसं मोठी वाटत होती म्हणून त्या ठिकाणी मी डबल शिलाई मारून घेत आहे. तुम्हाला वाटल्यास तुम्ही तेवढीसुद्धा ठेवू शकतात आणि हा आतमधला भाग कम केलेला आहे. तर अशा पद्धतीने या ठिकाणी मी ही शिलाई मारून घेतलेली आहे. अशी पट्टी तयार करून या ठिकाणी मी सेंटरवरती लावून घेत आहे. तर मार्किंग करून व्यवस्थित आपण जॉईन करून घ्यायची आहे. तर ह्या ठिकाणी मी आता ही जॉईन करून घेत आहे. तुम्ही सुद्धा त्याच पद्धतीने दोन्ही साईडला जॉईन करून घ्या. व्यवस्थित असं त्या ठिकाणी डबल टॅप करून त्या ठिकाणी कट करून घ्या. आता दुसऱ्या साईडला सुद्धा त्याच पद्धतीने या ठिकाणी मी जॉईन करून घेत आहे.
तर हे पहा अशा पद्धतीने ह्या ठिकाणी अशी पाकळी तयार करणार आहोत. त्याआधी मी ह्या ठिकाणी जॉईन करून घेत आहे. तर मी ह्या ठिकाणी जॉईन करून घेत आहे. तुम्ही ह्या ठिकाणी पाहू शकता अशा पद्धतीने जॉईन झाल्यानंतर आता आपण ह्या ठिकाणी टाका घालून घेणार आहोत. तर ही डिझाईन खूप छान दिसते आणि न्यू अशी डिझाईन मी ह्या ठिकाणी तयार केलेली आहे. तर अशा पद्धतीने आता आपण ही सुईनं टाका घालून घेणार आहोत. तर हे पहा अशा पद्धतीने ह्या ठिकाणी मी टाका घालून घेणार आहे. तर त्याच कलरचा दोरा घेऊन या ठिकाणी मी टाका घातला आहे. तुम्ही त्या ठिकाणी मनीसुद्धा स्टोनसुद्धा लावू शकता त्यावरती. तर ही डिझाईन खूप छान वाटते. तर ही डिझाईन तुम्ही नक्की करून पहा.